आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 10,000 रुपये। आता ते कसे मिळणार ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा। अनेक 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बरेचसे प्रॉब्लेम असतात, काहींना आर्थिक अडचण असते तर काहींना काही अडचणी असतात। मग अशातच ही योजना 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे, कारण की 10वी आणि 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत। आता ते कसे आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या अशाच अपडेट्ससाठी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर केले होते। या निकालासोबतच राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी एक आनंदाची बातमी ठरली। राज्य शासनाच्या एका विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत 50% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मदत दिली जाणार आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणाच्या तयारीला लागले आहेत। अशातच राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी एक विशेष शिष्यवृत्ती योजना गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जाते। या योजनेनुसार पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 10,000 रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे। योजना नेमकी काय आहे? महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवते। यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे इयत्ता 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्यक। या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे। या योजनेअंतर्गत एका नोंदणीकृत कामगाराच्या अधिकतम 2 मुलांना किंवा 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत 50% किंवा त्याहून अधिक गुण मिळवल्यास शिष्यवृत्ती दिली जाते। योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत 50% किंवा अधिक गुण मिळवल्यास 10,000 रुपयांची आर्थिक मदत होणार आणि थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ती क्रेडिट होणार आहे। बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न एक आहे। श्रमिक कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हा एक विशेष महत्त्वाचा पॉइंट आहे। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। आता काय ते निकष आहेत ते पाहूयात। विद्यार्थ्यांचे पालक म्हणजेच आई किंवा वडील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असावेत। विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब महाराष्ट्राचे कायम रहिवासी असावेत। अर्जदाराला 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत किमान 50% गुण मिळालेले असावेत। एका कामगाराच्या केवळ 2 पाल्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल। आता अर्ज कसा भरावा ते थोडक्यात ते सुद्धा पहा। या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सध्या ऑफलाईन पद्धतीने राबवली जाते। अर्ज करण्यासाठी खालील टप्प्यांचे अनुसरण करा। अर्ज डाउनलोड करणे। सर्वप्रथम अर्ज डाउनलोड करायचा, त्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। वेबसाईटवरील वेलफेअर स्कीम या टॅबवर क्लिक करा। येथे एज्युकेशन या पर्यायाखाली 10th आणि 12th स्टुडंट्स या लिंकवर क्लिक करा। त्यानंतर डाउनलोड फॉर्म या बटनवर क्लिक करून अर्ज जो आहे तो डाउनलोड करा। आता दुसरा टप्पा म्हणजे काय? अर्ज भरणे। अर्जात कामगाराचे नाव, नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख, आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि पत्ता अचूकपणे भरा। त्यानंतर विद्यार्थ्याची माहिती जसे की नाव, लिंग, जन्मतारीख, शाळा कॉलेजचे नाव आणि आधार क्रमांक नमूद करा। पहिल्या किंवा दुसऱ्या पाल्यासाठी अर्ज करत आहात याचा उल्लेख सुद्धा तिथे करा। आता टप्पा नंबर 3, बँक खात्याचा तपशील। विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचे नाव, शाखेचे नाव, बँकेचे नाव आणि IFSC कोड भरा। येथे केवळ आधार कार्डशी लिंक असलेला बँक खात्याशी तपशील द्या, नाहीतर तुमचा अर्ज फेटाळला जाईल। टप्पा नंबर 4, अर्ज सादर करणे। पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तो तुमच्या जिल्ह्यातील कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार कार्यालयात जमा करा। अर्ज जमा केल्यानंतर कार्यालयातून पावती घ्यायला विसरू नका। या पावतीवर अर्ज जमा केल्याची तारीख आणि एक युनिक क्रमांक असेल। आता आवश्यक कागदपत्रे काय आहेत? पालकांचा कामगार नोंदणी क्रमांक, विद्यार्थ्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र, बँक पासबुकची प्रत,
10वी किंवा 12वीची गुणपत्रिका किमान 50% गुणासह 50% गुण असेल तरच या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल. आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, सध्याचे इयत्तेतील प्रवेशाची पावती, शाळा कॉलेजचे ओळखपत्र, शाळा किंवा कॉलेजकडून मिळवलेले बोनाफाईड प्रमाणपत्र, 75% उपस्थितीचा दाखला, लाभाची रक्कम जमा झाली की नाही हे कसे तपासावे, शिष्यवृत्तीची रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली आहे की नाही याची माहिती तुम्ही ऑनलाईन तपासू शकता. मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर जा. मुख्य पृष्ठावरील वेरियस स्कीम बेनिफिट्स ट्रान्सफर्ड या लिंकवर क्लिक करा. तुमचा जिल्हा, नाव, खाते क्रमांक किंवा IFSC कोड टाकून तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता. येथे स्कीम या पर्यायामध्ये E02 हा कोड निवडण्याचे लक्षात ठेवा. E02 हा कोड तुम्हाला तिथे निवडावाच लागेल. मग तुम्हाला संपूर्ण तपशील जे आहेत मिळून जाईल. तर अशी ही योजना आहे. या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. अशाच लेटेस्ट योजनेबद्दल आणि अपडेटबद्दल माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल.